कधी काळाच्या पलीकडचं काही अनुभवलंय का? एका शहरात अशी शक्ती आहे जिथे काळही थांबतो. ही केवळ एक यात्रा नाही, ही आहे भारताच्या सर्वात शक्तिशाली आध्यात्मिक केंद्रातील एक खोल डुबकी. स्वागत आहे तुमचं उज्जैनमध्ये, महाकाळांच्या नगरीत. उज्जैन, ज्याचं नाव घेताच अंगावर शहारा येतो, आणि इथे आहे महाकाळेश्वर, मृत्युंजयाचा देव. चला भेट देऊया भगवान शंकराच्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकाळेश्वर ज्योतिर्लिंगाला. सकाळी 4 वाजता सुरू होणारी भस्मारती, जिथे राखीतून होतो आत्म्याचं शुद्धीकरण, जिथे उभं राहणं म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाशी भेट. येथील प्रत्येक कोपऱ्यात एक कथा, प्रत्येक घंटेत एक शक्ती आहे. हा व्लॉग म्हणजे केवळ एक मंदिर दर्शन नाही, ही आहे एक आध्यात्मिक सफर, सांस्कृतिक अनुभूती आणि भक्तीचा अमर अनुभव. उज्जैन महाकाळ, जिथे काळ थांबतो आणि आत्मा जागा होतो. चला तुम्हालाही घेऊन जातो महाकाळेश्वराच्या दर्शनाला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे आलेलो आहे. मी उज्जैनला आलेलो आहे महाकालेश्वरचं दर्शन घेण्यासाठी. तर काल सडन प्लॅन झाला आणि काल येतानाचं मला शूट नाही करता आलं. आत्ता मी डायरेक्ट कॉरिडॉरमध्ये आहे महाकालेश्वरच्या, आणि इथून आत्ता चाललो आहे गेट नंबर 1ला. दर्शनाचे भस्मारतीचे पास वगैरे तिथे मिळतात असं मला सांगितलं आहे. तर मग आत्ता चाललो आहे तिथे. बघूया पुढे कशी काय आपलं दर्शन वगैरे होतंय. कॉरिडॉरमधून आतमध्ये आल्यावर इथं मोठी मूर्ती दिसते शंकरांची. त्याच्यात डाव्या बाजूला भारत माता मंदिर आहे, आणि इथून मी पुढे चाललो आहे. हे हनुमानाचं पंचमुखी मूर्ती. इकडून आता उजव्या साईडला मंदिर आहे आणि डाव्या बाजूला नंदीद्वार. आपण सध्या जाऊया मंदिराकडे. मी आत्ता परत बाहेर चाललो आहे, कारण हा जो कॉरिडॉर आहे पूर्ण, त्याचा व्ह्यू जो आहे तो संध्याकाळी खूप छान दिसतो. त्यामुळे आत्ता मी गेलो तर भैरवनाथ मंदिराच्याकडे चाललो आहे, आणि नंतर संध्याकाळी या कॉरिडॉरमध्ये येईल, आणि महाकालेश्वर मंदिरात आपण उद्या जाणार आहेत. आत्ता मी आलो आहे सांदीपन ऋषीच्या आश्रमामध्ये, जिथं भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांनी शिक्षा घेतलेली, त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं. महाकालेश्वरच्या कॉरिडॉरपासून समोरच रिक्षा असतात, तिथून आपण रिक्षा करू शकतो, आणि ते सिटीच्या बाहेरचे सगळे मंदिरं वगैरे आपल्याला फिरवतात. सुरुवातीला ते 500-550 रुपये सांगतात, पण आपण बार्गेन वगैरे केल्यानंतर 350-400 ते आपल्याला सोडतात. आपण जाऊया सध्या आता संदीपन आश्रममध्ये. श्री कुंडेश्वर महादेव मंदिर, आणि हे पुढे दिसतंय ते आश्रम आहे. हे गोमती कुंड आहे भगवान श्रीकृष्णांच्या मुळे. इथे वॉल आर्ट लावलेले आहेत, म्हणजे
64 कला आहेत त्या त्यांनी इथे सांगितलेल्या आहेत, जसं की गीत, वाद्य, आणि तिसरी जी आहे नृत्य, चौथी आलेख्य. पूर्ण 64 कला त्यांनी इथे वॉलवर सांगितलेले आहेत. हे जे गोमती कुंड आहे तिथे गोमती नदीचं पाणी येतं, पण गोमती नदी इथे नाही आहे. श्रीकृष्णांनी शिकलेल्या 14 विद्या आहेत. त्यानंतर इथे आपल्याला सांगितलेलं जातं ज्योतिषविद्या, व्याकरण, शिक्षा, संगीत प्रधान, यज्ञ प्रधान, पुराण, तर्क, धर्मशास्त्र, निरुक्त, इटिमॉलॉजी, ज्योतिष, ॲस्ट्रॉनॉमी, व्याकरण, छंदशास्त्र प्रधान, आयुर्वेद प्रधान, संगीत प्रधान आणि यज्ञ प्रधान. इकडे 64 बैठका आहेत, येथे त्यांनी वर्णन केलेले आहेत. दुसऱ्या प्लेसवर आलो आहे आपण, मंगलनाथ मंदिर. येथे मंगळ ग्रह याची जन्मभूमी आहे आणि ज्यांना कोणाला मंगळ वगैरे असतं त्यांच्यासाठी येथे पूजा केली जाते या मंदिरात. हे मंगळनाथ मंदिरचं एंट्रन्स, आपण मध्ये चाललो आहे आता. एक क्षिप्रा नदी आहे, पुढे आपण जाणार आहे. मंदिराचा परिसर आहे. आता आपण चाललोय काळभैरव मंदिराच्या इकडे. इथपासून लाईन स्टार्ट आहे. फायनली आपण मंदिराच्या जवळ पोहोचलेलो आहे. माझे दर्शन झालेले आता काळभैरव मंदिरामध्ये. काही जास्त काही गर्दी नव्हती, थोडा वेळ लवकर आलो आणि लगेच लाईनीला लागल्यामुळे माझे दर्शन होऊन गेले. आता बघू इथून पुढे मी जाणार आहे काळभैरव मंदिर. नमस्कार. ही मंदिराच्या डाव्या बाजूची आहे. आता इथून मी बाहेर चाललोय. आता पुढे गडकालिका मातेचं मंदिर आहे, तिकडे जाणार आहे मी. आता मी आलो आहे गडकालिका माताच्या मंदिरात, शक्तिपीठांपैकी एक आहे. आणि आता चाललोय मध्ये मी.
हे आहे स्थिर मन गणेश मंदिर. आपण हे शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर आहात आत्ता. हे शिप्रा गंगा मंदिर आहे आणि इथे आत्ता 6:30 वाजता इथे आरती होणार आहे. इकडे 3 ते 4 मंदिरं आहेत. ते काशी विश्वनाथ महादेव, रामेश्वर महादेव इकडे आहेत पूर्ण. इच्छुक श्रद्धालु मंदिर के पीछे जाकर अपना स्थान ग्रहण कीजिए. आपण आता आरती बघायला चाललोय. आता मी हरसिद्धी माता मंदिरामध्ये आहे. त्याची ही दीपमाळ. श्री महामाया अखंड ज्योती. आता आपण महाकाळेश्वरच्या कॉरिडॉरमध्ये आहेत. संध्याकाळचा इकडचा व्ह्यू एकदम छान दिसतो. आत्ता विक्रमादित्य यांच्या मंदिरात आहे. हे आहे विक्रमादित्यांचं राज्य. हे जे आहेत ते विक्रमादित्यांच्या सभेतील 9 रत्न आहेत. वेताल भट्ट, अमरसिंह, शंकू, धन्वंतरी आणि कवी कालिदास. हे आहे वराह मिहीर, ते वररुची. ते आहे घटखरपर आणि हे शपनक. ते समोर दिसतंय लाल कलरचं ते मंदिर आहे. हे आहे मुख्य प्रवेशद्वार मंदिराचं, श्री महाकालेश्वर मंदिर.
इकडं समोर आहे ना PVR मधून भस्मारतीचं आणि महाकालेश्वरचं दर्शन दिलं जातं आहे. लेझर लाईट लावलेले आहेत. स्वयं काल के अधिपति महाकाल की ये केवल एक कथा नहीं बल्कि सृष्टि के आदि और अंत का वो शाश्वत सत्य है जिसमें महाकाल सृजन भी है और संहार भी. प्रकाश ध्वनि और दृश्यों के संगम से महाकाल की सर्वशक्तिमान उपस्थिति हर हृदय में स्पंदित होगी. आपसे निवेदन है कि अपने सेल फोन्स को साइलेंट मोड महाकाल जिनके उद्गम से उत्पन्न होती सृष्टि की लय. और ये स्थान श्रद्धालुओं के लिए तीर्थ स्थल बन गया. शिव पुराण में 12 ज्योतिर्लिंगों में से एक महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. यहाँ की भस्म आरती विश्व प्रसिद्ध है. काशिका पुरादिनाथ काल भैरवं भजे. आकाशे तारकं लिंगम पाताले हाटकेश्वरम मृत्युलोके महाकालम लिंगत्रयम नमोस्तुते. अशा प्रकारे आपलं महाकाळचं कॉरिडॉर इथे संपलेलं आहे आणि हे कॉरिडॉरचं गेट आहे मेन. आपण आता कॉरिडॉरमधून बाहेर जाऊया कारण 9:30 वाजलेले आहेत. जेवण वगैरे करून आपण उद्या सकाळी भस्मारतीसाठी 8 वाजता गेट नंबर 1ला लाईन लागते. तर आपल्याला त्या गेट्सला सकाळी यायचं लवकर यायला लागेल. त्यामुळे आपण आत्ता इथून जातो आहे आणि जरा रेस्ट करू मग सकाळी जरा लवकर उठून लाईनला लागणार आहे. तर ही बघितलीच असेल कॉरिडॉर तुम्ही महाकालेश्वरचा. नंतर मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तरी बघूया आपण जर पॉसिबल झालं तर दाखवायचा प्रयत्न करूया आपण उद्या. सो बघू आता चाललो आहे मी बाहेर. हे कॉरिडॉरचं गेट आहे मेन गेट. हा व्हिडिओ आवडला असेल आपण इथून आता बाहेर चाललो आहे. शेअर करा. याच्या पुढचा व्हिडिओ आपल्या पुढच्या पार्टमध्ये येईल दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.